नगर तरुण मित्र मंडळ मैत्रीपूर्ण सामना होतोय का बघायला लागेल. गणेश कुटे या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहे. नॉन स्ट्राइक एंडला समर्थ. बाउंड्री लाईनच्या बाहेरून चला, कृपया विनंती आहे. चला मॅचला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश कुटे, फलंदाजी मार्कवर गणेश कुटे, नॉन स्ट्राइक एंडला समर्थ. पहिला चेंडू, हा फटका डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धाव फलकाचा श्री गणेश झालाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. तेजस कुटे मात्र थोडस नाराज आहे. संघाचे संघनायक पण नाराज आहे. तुम्हाला नाराज राहिलाच लागेल. पुढची मॅच आमच्या सोबत आणि आम्ही तुम्हाला हरवणार एवढे 100%. ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड सांगतो. 4 हरलाय, 5वी जिंकणार आणि आमचा पॅटर्नच आहे मारायचं तर डायरेक्ट टॉपचा. नाही आम्ही आज 3 चेंडू झाले, 3 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. सॉरी 4 चेंडू झालेत. पुढचा चेंडू आणि हा लो फुल टॉस, त्याचा फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. आलाय खणखणीत षटकार. गणेश कुटे यांच्या बॅट मधून निघालेला उत्कृष्ट फटका. विशाल भाऊ मुमकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. पाहायला काय लागले का, चमक भरली. अमोल दळवी यांचं देखील आगमन झाले, त्यांचे सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. किती धावा? 2 धावा डिक्लेअर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. पॉवर प्लेचं षटक संपले. 11 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आता प्रवीण भाऊ कुठे कुणाच्या हातात चेंडू देणार ते बघावं लागेल. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. पंच आप्पा लय टाइम नको खाऊ. लय टाइम खाताय तुम्ही. काय होतंय माहितीये का, अजून 4 मॅच आहेत रे आपल्याला जागायला लागतंय परत. हा सुंदर फटका त्याच्यावरती. अरे वा, गणेशने आपलं बलिदान दिलं. का दिलं ते समजलं नाही, पण बॅटिंग साठी आले ते कैलास अण्णा कुटे. अतिशय आक्रमक खेळाडू पैलवान कैलास अण्णा कुटे. अण्णालाच आणला होता. आता अण्णा थोडक्यात बचावलेत. अण्णाचं नाव ऐकलं त्यामुळे समर्थने अण्णालाच मारायचा प्रयत्न केलाय. पण आता अण्णा बचावलेत. बघूयात आता अण्णा काय करतायत आपल्या संघासाठी. मानाचा करंडक हिंदवी प्रतिष्ठान आयोजित नरेगाव करंडक भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धा पर्व 3. ओपन विभागामध्ये पहिलं पारितोषिक जे आहे ते सन्माननीय माजी सरपंच भूषण भाऊ रानोडे पाटील यांच्या वतीने 31,000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय अमर भाऊ खेडेकर यांच्या वतीने 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तृतीय पारितोषिक सन्माननीय युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय सोमनाथ भाऊ कुटे यांच्या वतीने तृतीय पारितोषिक देण्यात आलेले आहे. तब्बल 21,000 रुपये. सन्माननीय रोहित भाऊ लायगुडे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निखिलजी जंगम यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत.
त्याचप्रमाणे सन्माननीय ऋषीभाऊ लोहकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी बक्षीस जे आहे ओपन विभागामध्ये चतुर्थ क्रमांकाचं जे बक्षीस आहे नरेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रवीणदादा वल्लेकर यांच्या वतीने 15,000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे नरेगावचे माजी उपसरपंच अक्षयदादा इंगळे यांच्या वतीने 11,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येते. त्याचप्रमाणे 6व्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे उद्योजक सन्माननीय आकाश शेठ कुटे यांच्या वतीने 7,777 रुपयांचं पारितोषिक देण्यात येत आहे. नरेगाव गावकरी विभागामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे उराजी पोपटरावजी खेडेकर उद्योजक यांच्या वतीने 31,000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक उद्योजक सन्माननीय निलेश दादा इंगळे यांच्या वतीने देण्यात येत आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक उद्योजक सन्माननीय विलास शेठ तातू कुटे यांच्या वतीने 21,000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक हे उद्योजक सन्माननीय तेजस दादा कुटे यांच्या वतीने देण्यात येत आहे. कॅच झालाय का? रनआउट या ठिकाणी झाला. नरेगाव आधार कॅच आउट झालाय का? कॅच आउट विकेट झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. नरेगाव आधार कार्ड विभाग यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय माजी उपसरपंच प्रकाश शेठ खेडेकर यांच्या वतीने 21,000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच सन्माननीय सुवर्णाताई प्रकाश खेडेकर यांच्या वतीने 11,000 रुपयांचं पारितोषिक. आणि या आधार कार्ड विभागामध्ये ट्रॉफीचं जे सौजन्य आहे सन्माननीय उद्योजक सगळ्या ट्रॉफींचं जे सौजन्य आहे सन्माननीय उद्योजक ऋषिकेशजी रानवडे पाटील यांच्या वतीने देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजसाठी 3 सायकल उद्योजक सन्माननीय मनोहरजी कुटे यांच्या वतीने देण्यात येते. यूट्यूब सौजन्य उद्योजक सन्माननीय ऋषीदादा कुटे यांच्या वतीने यूट्यूब सौजन्य आहे. सुवर्ण पदक सौजन्य सन्माननीय शिवभक्त शेखर तात्या वाल्लेकर यांच्या वतीने देण्यात येते. बॉल सौजन्य प्रभाग क्रमांक 34चे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजूदादा कुटे यांच्या वतीने देण्यात येते. त्याचप्रमाणे हे लाईटचं जे सौजन्य आहे सन्माननीय उद्योजक अण्णासाहेब वाल्लेकर यांच्या वतीने देण्यात येते. या ग्राउंडसाठी JCB आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी सौजन्य सन्माननीय उद्योजक बापू शेठ दाजी सनस यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे लाईट सौजन्य सन्माननीय उद्योजक भास्कर शेठ इंगळे यांनी यासाठी सौजन्य दिलेले आहे. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक असा आभार. त्याचप्रमाणे लाईट सौजन्य आपल्याला रुपेशदादा खेडेकर उद्योजक यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. पाणी सौजन्य सन्माननीय उद्योजक सौरभदादा रानोडे पाटील यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे वायफाय सौजन्य सन्मान्य किरण उर्फ लालाशेठ नेवगुणे यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पीड गन जी ठेवलेली आहे ती सन्मान्य सिद्धार्थदादा नाटेकर यांच्या वतीने देण्यात आलेलं. या सर्व मान्यवरांचं सर्व उद्योजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या सर्वांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडण्यात येते. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं नाव 2 जी राहिली आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य गोविंदप्पा खेडेकर आणि ईश्वर दत्त्या खेडेकर यांच्यामुळे आपल्याला ही स्पर्धा खेळता येते. त्याचप्रमाणे हिंदवी प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. ही सुंदर अशा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मॅचकडे आपण वळतोय आता. शिवजोत तरुण मित्रमंडळ 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तब्बल 26 धावा. आता मात्र गिअर चेंज करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय सौरभ. फलंदाजी मार्कवर फलंदाज सौरभ. सौरभ वर्सेस सौरभ. सौरभ कुठे? सौरभ कुठे? कुठला सौरभ कुठल्या सौरभवर भारी पडणार हे मात्र या 6 चेंडूंवर आपल्याला कळणार आहे. कोण आक्रमण करणार बघूयात. या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू सौरभ यांचा सामना करतील ते सौरभ. हा फटका खोलवर टप्प्याचा चेंडू तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 1 धाव पूर्ण झाली आणि आता पैलवान कैलासांना कुठे या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. त्यांना मात्र गिअर चेंज करावा लागेल. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. या 5 चेंडूवर प्रहार करावा लागेल. पुढचा चेंडू
हा मात्र फुल टॉस आहे. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव झाली आहे. 2 धावा पूर्ण प्लस नो बॉल म्हणजे आताच्या 3 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन. हाईटचा नो बॉल आहे. नो बॉल होता त्यात 2 धावा आलेल्या आहेत म्हणजे नो बॉलची कशा 3 धावा. पुढचा चेंडू हा मात्र सुंदर फटका आहे. चेंडू जातो सीमा रेषेच्या अगदी लगत. प्रवीण भाऊ कुटे यांच्या हातात चेंडू विसावतोय. कैलासांना कुटे यांना परतावं लागते तंबूच्या आश्रयाला परत. पुढचे बॅट्समन 30 धावा धावफलकावर लागलेले आहेत. मोठा धक्का संघाच्या कॅप्टनच्या रूपाने बसलेला आहे. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर येत आहेत. 37 नंबरची जर्सी घातलेले आहेत. सौरभने मात्र सुंदर गोलंदाजी केली आहे. तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण प्रवीण भाऊ कुटे यांनी केलेले. फलंदाजी मार्कवर आले ते सचिन कुटे. सचिन कुटे विरुद्ध सौरभ कुटे. पुढचा चेंडू सौरभ यांचा सामना करतील सचिन. हा मात्र लो फुल टॉस. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. कॅच होईल का? विकास यांच्याकडे चेंडू गेलाय. लागोपाठ दुसरी विकेट आली आहे सौरभ यांना. विकास यांचा सुंदर असा झेल. फलंदाज ठरतोय बाद. 0वर परतावं लागतंय सचिन कुटे यांना. चला पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. पुढील मॅच काळभैरवनाथ वर्सेस हिंदवी प्रतिष्ठान. खेडेकर वर्सेस खेडेकर हा सामना आपल्याला बघायला मिळणार. रोमांचक सामना असणार. सुधीर भाऊ खेडेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य, स्मित हास्य. चला लवकरात लवकर मॅच चालू करून घ्या. पंच टाइमपास नको. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक होईल का बघूयात. मूर्ती लहान कीर्तिमान असा खेळाडू सौरभ कुटे. तीन चेंडू बाकी आहेत. चला पंचच टाइमपास करतातले असं म्हणावं लागेल कारण का पंच मेन अधिकारी आहेत आतमध्ये. पुढचा चेंडू सौरभ यांचा. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक होईल का? हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. हॅट्रिक मात्र झालेला नाहीये. बॅट तुटली का एकदा बघा. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. 4 चेंडू झालेत. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सौरभ मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. हा मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय अगदी बाणासारखा सरळ. लो फुल टॉस आणि प्रवीण भाऊ कुटे यांच्या क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. फलंदाज ठरतोय बाद. प्रवीण भाऊ कुटे यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. चला पुढील मॅचचा टॉस. हा बी 2 मिनिटं थांबा. ओमकार भूमकर मला वाटते चालले. बराच वेळ झाला जेवायला चालले. आबीने अडवलेला. आबी चला लवकर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचे. चला ईश्वर तर खेडेकर आपल्याला विनंती टॉस करून घ्या पुढचा. चला काळभैरवला चेक कर्णधार. चला ताते या. चला टॉस करून घ्या. लवकरात लवकर टॉस करून घ्या. तेजस खेडेकर आलेले आहेत.
जय खेडेकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हिंदवी प्रतिष्ठान या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला 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 लवकर नवीन बॉल द्या. चला पंचांना विनंती आहे, लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. विजय भाऊ उमकर यांचं आगमन झाले. हॅलो 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 हाती हॅलो वायर कस काय बंद झाली. हॅलो 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 आले इथं वायरचा काहीतरी घोटाळा झालाय. वायर चिटकावली तुम्ही. हॅलो 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 हा झालं क्लिअर झालं. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये. हा फटका देखील सुरेख सजवलाय. अभिषेक यांच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग असा षटकार. जबरदस्त फटकेबाजी. हा देखील सुरेख फटका आहे. काय फलंदाजी आहे. किती धावा झाले शानू. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू झालेत 20 धावा. सुरेख अशी फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. हा फटका देखील सुरेख सजवलाय. काय जबरदस्त फलंदाजी. हा देखील षटकार. 4 षटकार ठोकलेत पठ्ठ्याने. 26 धावा झालेल्या आहेत. अक्षयदादा वल्लेकर यांचं जीवन खाऊन आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत. हा ना आता 19 चेंडू 10 धावांची गरज आहे. हाय अध्यक्ष आले. हा फटका फसलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने पंचांना पाणी पाजा नाही तर पंच तुम्हाला पाणी पाजतील.
व्हाईट बॉल. प्रवीण कुटे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय सौरभ कुटे यांच्या वतीने. हा 17 चेंडू 9 धावांची गरज आणि मानाजीनगरसाठी हा सामना महत्वाचा आहे. अभि कुटे यांना 500 रुपयांचं बक्षीस सौरभ कुटे यांच्या वतीने देण्यात आले. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. हा देखील अलॉंग द कार्पेट खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी हुकली. आप्पा तेजस आप्पा जबरदस्त रनिंग. 15 चेंडू 5 धावांची गरज. हा देखील ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळून काढलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तिसरी धाव होईल का? तिसरी धाव काहीस खराब क्षेत्ररक्षक आणि सावकाश सावकाश सावकाश. आज मला वाटतं हे 5 धावा झाल्या का? पंच मारणारा प्लेअर इकडे आलाय. आताच्या किती धावा आहेत पंच? 5. हा मॅच जिंकली हे त्याला तिकडे. आणि हा सामना जिंकलाय मानाजीनगर या संघाने. प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत. थांबा जरा 1 मिनिटाच्या आत सांगतो तुम्हाला. आणि पाटलांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे अमित दानवले यांचं सहर्ष स्वागत. प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत या मॅचचे आशिष सर. पंचांना आधी पाणी पाजा तरच प्लेअर ऑफ द मॅच सांगतो म्हणतात. प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत संघाचे संघनायक कॅप्टन अभिषेक कुटे. संघाचे संघनायक ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. यानंतरचा सामना देखील रोमांचक आहे. खेडेकर वर्सेस खेडेकरी. कोणते खेडेकर कोणत्या खेडेकरांवर भारी पडणार ते मात्र बघावं लागेल. काय वाटते अमित? सांगता येत नाहीये. दोन्ही मामा कंपनी आहेत त्यामुळं सांगता येत नाही. दोन्ही बाजूनी माझं पार